श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट माझे बोलणे ऐक. स्वामी म्हणतात, बाळा तू दुःखी असशील तर माझे ध्यान कर. बाळा राग आला की ओरडण्यासाठी ताकद लागत नाही, तर शांत राहण्यासाठी लागते. म्हणून जीवनात जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा. स्वामी म्हणतात, बाळा माझे चांगलेच होणार हा एक विचार आणि प्रत्यक्ष कृती काही दिवसातच आपल्याला सकारात्मक मानसिकता निर्माण करतो. तेव्हा कधी पण चांगलाच विचार करायचा असतो. बाळा समजले का? स्वामी म्हणतात, बाळा आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती राहत नाही. फक्त आपली नीती साफ असावी लागते, म्हणजे परमेश्वर काहीही होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा उद्या काय होईल सांगता येत नाही, म्हणून माणसाने प्रत्येक क्षण हा आनंदात जगला पाहिजे. आनंदी राहा, हसत खेळत राहा. बाळा चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसे कधीही विसरायची नसतात. बाळांनो, जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावेळेस दुःखी होण्यापेक्षा खुश राहा की लोक तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवर आहेत. सकारात्मक विचार करा आणि जीवनात खूप आनंदी राहा. बाळांनो, आणि बाळा दुसरा वाईट वागतोय म्हणून आपण पण असे वागायचे नाही. तू तुझे सत्कर्म करत राहा, बाकी आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी. बाळांनो, तुमची जर कर्मे चांगली असतील तर आणि स्वच्छ असतील तर तुम्हाला गर्दीतही ओळखू. फक्त तुम्ही आमच्यावर पक्का विश्वास ठेवा. तुमचा विश्वास आमच्यावरचा डगमगू नका. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा माझे भक्त संकटात असतात तेव्हा आम्हाला कळते की आमचा भक्त खूप गोंधळून गेला आहे, तो एकटा पडला आहे. आम्हाला पण खूप वाईट वाटते. त्याच्या मदतीला आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपाने धावून येतो, त्याच्यावरचे संकट दूर करतो. तेव्हा कुठे आमच्या भक्तांना समजते की माझा भगवंत माझ्या सदैव पाठीशी असतात. स्वामी त्या बसलेल्या बाळाला म्हणतात, बाळा तुझ्या बाबतीत पण कधीतरी तुझ्यावर एखादे संकट आले असेलच ना. तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामी मी लगेच तुमचे नामस्मरण करतो आणि तुम्हाला हाका मारतो, पण तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येता, तरी पण आम्ही तुम्हाला ओळखू शकतच नाही. स्वामी म्हणतात, बाळा भगवंत जे करतोय ते उत्तमच करतात व आपल्या चांगल्यासाठीच करतात. म्हणून एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली तर गोंधळून जाऊ